नमस्कार, मी रेणुका गायकवाड उर्फ श्रीमती रेणुका गजानन घुले। सर्वप्रथम सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व इकोसिस्टीम जसे की मित्र, नातेवाईक, शिक्षक या सर्वांचे खूप खूप अभिनंदन। माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स इंग्लंड इथं MSc इन वॉटर सॅनिटेशन हेल्थ इंजिनिअरिंग करत आहे। यापूर्वी मी बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांसोबत काम केलं, ज्यामध्ये water.org नावाची आणि युनिसेफ नावाची आंतरराष्ट्रीय संस्थासुद्धा आहे। आकाशवाणी औरंगाबादमध्ये काम केलेलं, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, तेव्हा आकाशवाणी औरंगाबाद केंद्र होतं। तसंच कार्पे इंडियासोबत खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावरही काम केलं। तर माझा प्रवास हा पूर्ण अनुभवांनी भरपूर असा होता आणि ह्या अनुभवाच्या जोरावरतीच मी गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची स्वच्छता निरीक्षक पदाची जी परीक्षा होती पास झाले आणि रुजू झाले आणि यावर्षी इथे अभ्यासक्रम पूर्ण करत आहे। जर तुम्हाला कुठलंही करिअर निवडायचं असेल, कारण जॉब आणि करिअरमध्ये एक थिन लाईन असते। करिअर ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला आयुष्यभर करायला आवडेल, त्यासाठी क्षेत्र मी वॉटर सॅनिटेशन हेल्थ किंवा वॉटर सॅनिटेशन हायजीन हे क्षेत्र का निवडलं त्यामागे एक घटना कारणीभूत आहे। 2013मध्ये माझं ॲक्च्युली इंजिनिअरिंग झालेलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये। एका जर्मन जोडप्यानी भारताला जे भेट देण्यासाठी आले होते, पर्यटनासाठी आले होते, त्यांच्यासोबत चर्चा करताना त्यांचं मत जाणून घेताना त्यांनी सांगितलं होतं की भारतात विविधता प्रचंड आहे, पण एक गोष्ट कॉमन आहे सगळीकडे की अस्वच्छता, दुर्गंधी, दूषित पाणी आणि प्रदूषण। तर ती गोष्ट मला फार हिट केलेली आणि त्यांनी हा प्रश्न विचारला होता मला की तुम्ही युवा म्हणून, भारताची यूथ म्हणून तुम्ही काय करत आहात आणि करिअर निवडताना जी गोष्ट तुम्ही आयुष्यभर करू इच्छिता किंवा तुम्हाला ती करत राहावी वाटेल, मग प्रत्येकासाठी ती वेगवेगळी असू शकते। कोणासाठी ती इंजिनिअरिंगची गोष्ट असू शकते, कोणासाठी ती मेडिकल फील्डमध्ये असू शकते, कोणासाठी समाजसेवा असू शकते, कोणासाठी ती राजकारण असू शकतं, कोणासाठी ॲडमिनिस्ट्रेशन असू शकतं, पोलीस सर्व्हिस असू शकते। प्रत्येकासाठी हे वेगळं असतं। त्यामुळे आपलं करिअर निवडताना आधी स्वतःला जाणून घ्या की तुमची काय आवड आहे, तुम्हाला काय करण्यात उत्सुकता आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला सतत करू शकाल। कारण जॉब तुम्ही बदलाल, पण करिअर ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला एकानंतर एक प्रत्येक टप्प्यावरती पुढे घेऊन जाणारी असते। मी वॉश करिअर निवडलं, आधी जिल्हा पातळीवरती काम केलं, नंतर राज्य पातळीवरती काम केलं, नंतर पुन्हा शहर पातळीवरती काम केलं आणि आता ग्लोबल पातळीवरती जेव्हा बघत आहे तेव्हा चॅलेंजेस फक्त आपणच फेस नाही करत आहोत। प्रत्येक देशात काही ना काही चॅलेंजेस आहेतच। त्यामुळे तुम्हाला परदेशीत किंवा जागतिक पातळीवरती जर स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर बघा जागतिक लेवलला कोणत्या देशामध्ये काय गरजा आहेत, तिथले काय प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस कोणते कोणते आहेत। कुठलंही करिअर हे गरज ओळखून जर निवडलं तर तुम्हाला संधी तशा मिळतील। पाणी, स्वच्छता, आरोग्य क्षेत्रात भरपूर संधी आहेत। ॲक्च्युली प्रत्येक क्षेत्रात संधी आहेत, पण त्या संधी उपभोगण्यासाठी तुमच्याकडे स्किलसेट आहे का याचं पण आकलन केलं पाहिजे। स्वतःचे स्किलसेट डेव्हलप करण्यावरती फोकस केलं पाहिजे। कारण नॉलेज फक्त तुम्हाला करिअरमध्ये डेव्हलपमेंट आणि ग्रोथ नाही देऊ शकणार, तुमच्यात स्किल्स असल्या पाहिजे। स्किल्स जसं की कोलॅबोरेशन स्किल्स आहेत, इथे शिक्षण घेताना तेच कळतं की स्किल्समध्ये कोलॅबोरेशन स्किल्स आल्या पाहिजे, निगोसिएशन स्किल्स आल्या पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग आलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, आपल्याला ॲनालिसिस करून डिसिजन मेकिंग करता आलं पाहिजे। त्यामुळे क्षेत्र कुठलंही निवडलं तर तुमच्याकडे नॉलेजसोबत स्किलसेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बरं, आणखी काय महत्त्वाचं आहे तर फक्त IQ असून जमणार नाही, तुमचं EQ, SQ, AQ म्हणजे इंटेलिजंट कोशंटसोबत इमोशनल कोशंट
सोशल कोशंट आणि ॲडव्हर्सिटी कोशंट. ॲडव्हर्सिटी कोशंट म्हणजे कुठलीही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही कशा पद्धतीने विवेकी राहून निर्णय घेता, ह्या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजे आणि ह्या तुम्हाला डेव्हलप करता येतात. कथा वाचावी, त्याच्यासाठी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहावं, चांगली वर्तमानपत्र जी ऑथेंटिक आहेत, चांगले न्यूज जे ऑथेंटिक आहेत तेच बघा. लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस अशी वर्तमानपत्र मी वाचायची आधीपासून. आम्ही घरी टी व्ही बंद ठेवलेला आहे अजूनही. त्याऐवजी आकाशवाणी केंद्राच्या बातम्या आम्ही रेग्युलर ऐकायचो. मी अजूनही ऐकते इथे आले तरी, सकाळी 7-10च्या बातम्या ज्या आहेत. तुम्हाला निवडावं लागेल की तुम्हाला काय हवं आहे आणि काय करायचं आहे. जे करायचं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला प्लॅन करावा लागेल, तुमचं करिअर प्लॅन डेव्हलप करावं लागेल की हां मला हे करायचं आहे, त्यासाठी मला ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि या लोकांच्या संपर्कात मी आलं पाहिजे. कारण तुमचं सराउंडिंग, तुमचं सर्कल फार महत्त्वाचं असतं. विवेकी लोकांच्या सहवासात असाल तर तुम्ही स्वतः विवेकी बनाल. अनुभव घ्या, जे शिक्षण आहे ते अनुभवाने समृद्ध असू द्या. मी प्रयत्न करणं कधी सोडलं नाही की हां आणि रिस्क घ्या, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, प्रयत्न सोडू नका. अपयश आलं तरी ठीक आहे, पुढे काय, पुढची संधी बघा. अपयश यश काही नसतं, असतात त्या संधी. शिकण्याची संधी असते, समजून घेण्याची संधी असते, स्वतःला डेव्हलप करण्याची संधी असते. स्वतःवरती काम करा, स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती काम करा. संधी प्रचंड आहे. इथे पाहायला गेलं तर ग्लोबल लेवलला ज्यांना मेडिसिन, मेडिकल, हेल्थ फील्डमध्ये काम करायचं आहे तर त्यासाठी आता कम्युनिकेबल डिसीजेस कमी होऊन नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जास्त वाढत आहेत. तर त्याच्यावरती स्पेशलायझेशन करू शकतो का आपण. सायकोलॉजीला फार वाव आहे, डेंटिस्ट्रीला खूप वाव आहे ग्लोबल पातळीवरती. इथे सुद्धा फार रिक्रुटमेंट्स आहेत, पण तुम्ही तेवढे कॅपेबल आहात का, त्यासाठी तेवढे कॅपेबल बना जेणेकरून तुम्हाला ग्लोबल संधींचा उपयोग करता येईल. त्यासोबतच इंजिनिअरिंग फील्डमध्ये क्लायमेट चेंजवरती काम करणारे, इन्व्हायरमेंटल इंजिनियर्स, सस्टेनेबिलिटीवरती, रिन्युएबल एनर्जीवरती, नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज आणणाऱ्या इंजिनियर्सवरती इन्व्हेस्ट करत आहेत. ग्लोबल मार्केटमधले जे काही एजन्सीज आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत, रिसर्च करण्यावरती फोकस करा. इथे रिसर्चला फार वाव आहे. इथले जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत ते विद्यार्थ्यांवरती प्रचंड इन्व्हेस्ट करतात रिसर्च करण्यासाठी. तर रिसर्च करा. रिसर्च बेस्ड पॉलिसी डेव्हलपमेंटवरती इथला भर आहे, त्यामुळे रिसर्च माइंडसेट ठेवा. कोलॅबोरेशन, कम्युनिकेशन, निगोसिएशन, ॲडव्होकसी, ह्या सगळ्या स्किल्स शिका आणि ह्या सगळ्या स्किल्स तुम्ही समाजात जेव्हा वावरणार, लोकांसोबत जेव्हा काम कराल तेव्हा तुम्हाला येतील. इंडिपेंडंट लर्नर बना. इथे येऊन मास्टर्स करणं म्हणजे इंडिपेंडंट लर्नर बनणं. तुम्हाला फॅसिलिटेट केलं जाईल, तुम्हाला अंदाज दिला जाईल की कुठल्या विषयात काय शिकायचं आहे, पण किती डीपमध्ये जायचं आहे, कोणकोणते रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला शोधावे लागतील, तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि त्या बेसिसवरती तुम्ही इंडिपेंडंट लर्नर म्हणून तुमचा एक वेगळा ठसा असतो, तुमची एक वेगळी ओळख असते. प्रचंड शिकण्याच्या संधी आहेत आणि त्याचा उपयोग करण्याच्या पण भरपूर संधी आहेत. तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत कनेक्ट व्हा. मी माझे सोशल मीडिया हँडल्स तुम्हाला शेअर करते. पहिली गोष्ट म्हणजे मुलींना माझा हा मेसेज आहे की शिका. तुम्ही जितकं शिकाल तितकं तुमच्यात प्रगल्भता येईल, तितके तुम्ही विवेकी बनाल. विवेकी बना. माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की माणूस बना, विवेकी बना. आणि आजच्या घडीला जगाला विवेकी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची फार गरज आहे. त्यामुळे विवेकी बना आणि तो विवेक, ती समज ही तुम्हाला शिक्षणातून, ज्ञानातूनच येईल. आणि जर इतिहास पाहिला, महापुरुषांचा इतिहास पाहिला तर त्यांनी समाजात असलेले प्रॉब्लेम्सवरती फोकस केला आहे. तर जाणून घ्या आपल्या अवतीभोवती काय समस्या आहेत आताच्या घडीला आणि त्या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करत राहा. शिक्षण घ्या, रिसर्च करा, लोकांना जोडा, जनजागृती करा.
नका. पैसा हे साधन आहे, त्याला तुमच्या जीवनाचं साध्य बनवू नका. तुमच्या जीवनाचं साध्य मानवतेसाठी, सजीव सृष्टीसाठी पूरक असं समाज निर्माण करण्याचं असावं असं मला वाटतं, जे माझंही आहे. आणि मी पुढे जाऊन मला रिसर्च करण्याची संधी जर उपलब्ध झाली तर मी रिसर्च करणार आहे. क्लायमेट चेंजवरती धोरणं निर्माण करण्यासाठी काय रिसर्च करता येईल याची संधी मी इथे शोधत आहे. ग्लोबल लेवलला तुम्हाला संधी शोधायच्या असतील तर वेबसाईट चेक करा. आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, त्याचा सदुपयोग कसा करता येईल याच्यावरती भर द्या. लिंक्डइनसारख्या हँडलवरती तुमचं अकाउंट ओपन करा, जे तुम्हाला पुढे करिअर पर्स्पेक्टिव्हनी फार फायदेशीर राहील. तुम्ही जे काही शिकत असाल, जे काही स्किल्स डेव्हलप करत असाल ते पोस्ट करत राहा. त्याच्यावरती जॉब अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात, ते करा. UK मधल्या विद्यार्थ्यांचं मी जे ऑब्झर्वेशन केलं, जे ॲनालिसिस केलं त्यावरून सांगते की स्वतःला लिमिट करू नका. इथले विद्यार्थी स्वतःला लिमिट नाही करत. त्यांना जिथे जिथे संधी मिळते ते तिथे जातात, तिथे ते काम करतात आणि ते असं कंटिन्यू करतात. ते सेटल नाही होत. जो वयाचा पहिला टप्पा असतो, तारुण्याचा जो टप्पा असतो, ते प्रचंड एक्सप्लोअर करतात. वेगवेगळ्या देशांमध्ये जातात, तिथली संस्कृती समजून घेतात, तिथले चॅलेंजेस काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत हे समजून घेतात आणि त्याच्यावरती ते तिथे काम करतात. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर अष्टावधानी बनणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्या अंगांनी त्या विषयाला समजून घेता आलं पाहिजे, कारण तो पर्टिक्युलर विषय फक्त एका अंगाने समजून घेतला तर ते अर्धवट समजलं जातं. त्यामुळे अष्टावधानी बना. सर्वानुषंगाने त्या विषयाला समजून घ्या. तेच इथले UKच्या विद्यार्थ्यांचं मी बघते. एवढं बोलून मी थांबते. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आयोजकांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार, मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.